श्रीराम समर्थ। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास दुसरा, अध्याय 8। सद्गुरु रामानंद समर्था, जेथे जेथे मी ठेवीन माथा, तेथे तुझे चरण लागो हाता, त्यावरी मस्तक लोळवीन। श्रीराम समर्थ सांगती रोकडे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे। भ्रम भ्रांती अज्ञान मोडे, म्हणून तव दर्शना धडपडतो। श्रीराम स्वतः सांगती एकनाथ, आपले स्वात्मसुख ग्रंथात। सद्गुरु भक्ती वीण परमार्थ, घडणार नाही सत्यत्वे। श्रीराम सद्गुरु भक्ती वीण साधन, नाही त्याची आण। सर्वा ठाई सर्वगत पूर्ण, स्वरूप येणे अनुभवाल। श्रीराम सद्गुरु कृपेचा वरद हस्त, पडता संसार भय ना बाधत। माया आपुले तोंड लपवित, दूर पळे त्यापासून। श्रीराम म्हणून रामानंद सद्गुरुमाय, मी घट्टची धरिले तुझे पाय। आता तारणे मारणे की काय, हे तुझे ब्रीद तू सांभाळी। आता करू सिंहावलोकन, मागील समासा शेवटी जाण। महाराज उतरले जाऊन, बापूसाहेब ग्रहाप्रती। श्रीराम गावचे सद्ग्रहस्थांनी, सभा मंडप सेवा आणोनी। महाराजांपुढती ठेवोनी, प्रेमे निरोप घेतला। श्रीराम बापूसाहेबांची राहिली सेवा, या समासी देती जीवा भावा। श्रींचा सुरूच बोध वर्षावा, बापूसाहेब हृदयी साठविती। श्रीराम महाराज वदती बापूसाहेबांना, सभा मंडप सेवा तुम्ही करताना, आम्हास फिरणे पुष्कळ गावांना, थांबणे येथे पुरे झाले। श्रीराम बापूसाहेब महाराजा विनविती, फारच खालावली आपली प्रकृती। अन्न घेणे नसे तुम्हा प्रती, फिरणे बंद करावे वाटते। श्रीराम बापूसाहेब हे विचारामनी, फिरणे बंद केले सकृत दर्शनी। मग सभा मंडपाची उभारणी होईल काहे, सांगा मज। श्रीराम राम सभा मंडप कार्यापुढे, शरीर हे कोण बापुडे। केव्हा तरी होणार हे मढे, याची प्रतिष्ठा न करू आम्ही। श्रीराम या विचारे बापूसाहेबांचे डोळे, प्रेमाशून्य भरून आले। सद्गदित कंठ होई ते वेळे, चरणी मस्तक ठेविले। श्रीराम बापूसाहेब म्हणती, महाराजा चरणी संकल्प झाला माझा, सेवा घ्यावी मंडप काजा। अंतरापासून वदतो मी। श्रीराम ह्या किल्ल्या आणि या तिजोरीत 30,000 रुपये त्यात, राहिले 30,000 पुढे पाठविन, सभा मंडप पूर्ण करावा। श्रीराम हे उद्गार निघता क्षणी, महाराज संतापले बहुतगुणी। नेत्र खदिरांगाराचे वर्णी, मुखाकडे कोणा न पहावे। महाराज क्रोधानेच म्हणती, तुम्ही उलटला मजवरती, खोल डोही बुडवता मजप्रती। आता तारणार महाराज। श्रीराम तुम्ही माझे परी उलटले आज, येथे पाणी पिणेही नको मज। यातून रक्षणार सद्गुरुराज, परीक्षा पाहणे पुरे करा। श्रीराम बापूसाहेब या उपरी, खाली गेले झडकरी। विचार करीती परोपरी, माझा कोण अपराध कळेना। महाराज समागमे त्यावेळी, प्रल्हाद बुवा असती जवळी। सेवे सतत्पर सर्व काळी, परमार्थ भाग्याचे म्हणून। श्रीराम महाराज त्यांना बोलाविती, प्रल्हादा इकडे ये पाहूवरती। बापूसाहेब आज बोला माडीवरती, काही बोलतो त्यांच्याशी। श्रीराम बोलाविता बापूसाहेब म्हणती, जाण्यास हिम्मत न होय वरती। अपराध ही कळेना मज प्रती, काय करावे कळेना। श्रीराम प्रल्हाद बुवा म्हणती तेव्हा, महाराज कृपाळू आहेत महा। तुम्ही नमस्कार करून उभे रहा, कोण अपराध कळवितील कोण तो। श्रीराम बापूसाहेब वरती गेले, नमस्कारुणी उभे राहिले। महाराज शांत दिसले ते वेळे, दयाळूपणे बोलती त्यांना। श्रीराम मज जवळी बसा आता, संकोच काही न धरिता।
सांगा तुम्ही माझे ऐकता की मी तुमचे ऐकावे. श्रीराम रंगराव अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणती मीच तुमचे ऐकतो क्षणी. माझा अपराध नये ध्यानी सांगाल तैसा वागेन. श्रीराम महाराज म्हणती जाणले हे तुला की तुम्ही स्वतंत्र बांधावे मंडपाला. परी लोक म्हणतील की मजला जहागीरदार सपशेल बुडविला. श्रीराम हे एक दुसरे पहा तुमचे पैशामुळे मी या देहा. आळसाचे खाजे पुरविले महा ऐसे झाले असते की. श्रीराम तिसरे तुम्ही स्वतंत्रपणे सभा मंडप बांधला पूर्णपणे. काळ सारखा राहील हे मानणे मूर्खपणाचे ठरेल. श्रीराम मंदिरावर कठीण प्रसंगाला लोक म्हणती त्याचे काय आम्हाला. जागीरदाराचे मंदिर त्याला काय करणे ते करतील. श्रीराम तुम्ही थोडेच तेथे राहणार व ती अनवस्था प्रसंग पाहणार. लोकांची ही सेवा बुडविणार हा विचार मानसी आणावा. श्रीराम माझे सेवेचा अल्पांश लागला या मंदिर सभा मंडपास. असे वाटावे हजारो अंतःकरणास तरी अल्पसे समाधान. श्रीराम श्री समर्थ गेले ज्या मार्गानी आपणही जावे त्यावरुनी. तेही सांगतो तुम्हाला गुणी समर्थ प्रताप ग्रंथ आणावा. श्रीराम ऐसाच प्रसंग चाफळ मंदिरीचा शिवबा समक्ष घडला साचा. मतितार्थ त्या ओवीचा मनी ठेवा चिरकाल. श्रीराम समर्थ प्रताप ओवी समर्थासी विनवी शिवराजा. मीच देवालय बांधीन ओजा. समर्थ म्हणती संप्रदाय माझा देवालय करवीन अनंत हस्ते. श्रीराम बापूसाहेबास महाराज म्हणती तुम्ही जज्ज होऊन द्या निकाला प्रती. जे सत्सद विवेक बुद्धी सांगेल ती ते मी मान्य करीन. श्रीराम बापूसाहेब विनवीत महाराजाला अनंत हस्तेच बांधावे सभा मंडपाला. मात्र मज मोकलवू नये दयाळा सांगाल तीच सेवा करीन. तुमच्या बरोबरीचे जे जे असती त्यांनी जी सेवा केली सांप्रती तैसीच तुम्ही करावी निगुती. रामरायास रुजू होईल. श्रीराम बापूसाहेब म्हणती झालो सावध माझा मज कळला अपराध. आम्ही अज्ञानमती मंद आपला अधिकार केवढा. श्रीराम बापूसाहेबांनी सभामंडप सेवा 2001 रुपये ते धवा. श्रीचरणी अर्पिली जीव भावा म्हणती अपराधी मी रक्षावे. श्रीराम महाराज बापूसाहेबा बदले तुमचे रूपे महाराज आले. मला परीक्षेच्या कसास लाविले आणि तारिले त्यांनीच. श्रीराम धनाच्या 3 अवस्था मिळविता रक्षिता वा लुबाडता. तिन्ही काळी कष्टची ये हाता म्हणून आसक्ती धरू नये. श्रीराम ही आसक्ती जाण्या उपाय ते धन सत्कार्ये खर्च होय. तरीच ही आसक्ती जाय नाही तरी होय नरक प्राप्ती. श्रीराम बापूसाहेब विचारती मनी कोणी द्रव्य भोंदू असता या क्षणी. 60,000चे मोह जाळ्यानी द्रव्य मोही नाडला असता. श्रीराम धन्य महाराजांचे विवेक वैराग्य आणि धन्य हे परमार्थी भाग्य. अधिकारही तैसाची योग्य तरोनी तारिती जड मूढा. श्रीराम ते दिवसापासून भली महाराजांवरील श्रद्धा वाढली. आज्ञा करीती जी वेळोवेळी पालन करीती यथा तथ्य. श्रीराम अद्यापि महाराज जन्मोत्सवा खेरड्यास राम जन्मोत्सव जालन्यास बापूसाहेब सह कुटुंब दर्शनास वाढतेनी प्रेमे येताती. श्रीराम या समासीचे श्रवण पठन जरी होय सद्भावे करून त्याचे देह धन आसक्तीपासून महाराज रक्षण करतील. श्रीराम समर्थ. श्रीराम इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे बापूसाहेब राजे सभा मंडप सेवा. श्रींची विवेक वैराग्य परीक्षा वर्णन नाम अष्टमोध्यायांतर्गतः द्वितीय समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 3रा अध्याय 8वा. नमिता नमवितानि नमन ही मायामय त्रिपुटी जाण. याती ठाई सत्ता रूपे पूर्ण तोची अससी गुरुराया. श्रीराम समर्थ. जरी जरी वनी धेनू 8वी वत्स नित्य
जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम।